बाजूच्या घरातून एकदम मस्त मच्छीचा सुगंध येतोय. तो घेऊन मला पण मच्छी खायचा मन झाला आणि मी मच्छी घेऊन आलोय. आता मी ही मच्छी बनवणार आणि खाणार. संडे फंडे. आज मी घरी एकटाच आहे, घरी कोणच नाही. मी सकाळपासून फक्त रीलच बघत होतो इंस्टाग्रामवरती. मग त्यानंतर अचानक 1 वाजता बाजूच्या घरातून मच्छीचा स्मेल आला आणि मला भूक पण लागली होती. तर मग विचार केला की आज मी मच्छीच बनवतो. आणि मग खालती जाऊन मी मच्छी आणली आणि मच्छीसोबत मला डाळ भात पण खायचा मन करत होता. तर बोला आता एवढं सगळं बनवणार आहे आणि कोण बघणार नाही, तर एक व्हिडिओ बनवून टाकतो. तर तुम्हाला आता माहिती पडेल की माझ्यामध्ये किती कुकिंगची स्किल आहे. हे जे माझं वजन वाढलं ते असंच नाही वाढलं आहे, त्यामध्ये माझ्या हाताचा पण कमाल आहे. आता बाहेरून जेवण मागवलं असतं तर माझे 200-300 रुपये तर गेलेच असते. पण आता माझं काम 100 रुपयामध्ये झालं. 100 रुपयाची मस्त मांदेली आणली आहे, आता तळून खायची. या आत्मनिर्भर भारतामध्ये आपल्याला पण आत्मनिर्भर बनावं लागणार. आपल्याला पण स्वतःचं जेवण स्वतः बनवता आलं पाहिजे. आज तुम्हाला माहिती पडणार, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये शेफ हमेशा मुलंच असतात, कारण की मुलांच्या हाताला टेस्ट असते. माझ्या पण हाताला खूप टेस्ट आहे. मग आता 2 मिनटामध्ये माझं जेवण तयार झालं आहे. बघा, भात, डाळ, मच्छी. वाव, ते पण 1 तासाच्या आतमध्ये बनवून रेडी. या जेवायला.